राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार असून बसचं भाडं आता सरकार ठरवणार आहे। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सरकारनं अधिसूचना जारी केली आहे। नवीन नियमांनुसार स्कूल बसचं भाडं आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करेल। विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडं आकारलं जाईल। एक रकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठे बदल करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलाय। त्यानुसार आता स्कूल बसना डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम आणि पॅनिक बटन बसवणं बंधनकारक असेल। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तर स्कूल बसचं भाडं हे अतिरिक्त असतं किंवा आवाजावी असतं असं पालकांचं कायमच म्हणणं असतं। शाळा अतिरिक्त भाडं आकारतात आणि त्यामुळे पालकांना भुर्दंड सहन करावा लागतो। आता पालकांना यातून काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण आता सरकार या स्कूल बसचं भाडं ठरवणार आहे आणि सरकारनं ठरवलेलीच रक्कम आता या स्कूल बससाठी घ्यावी लागणार आहे। ती रक्कम देखील दर महिन्याला घ्यावी लागेल। एक रकमी रक्कम घेण्यासही आता मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्कूल बस संदर्भात प्रादेशिक परिवहन महामंडळानं अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नाईब आपल्या सोबत आहेत। वेदांत, स्कूल बस संदर्भात कायमच पालकांच्या तक्रारी असतात, हे पाहता परिवहन मंत्रालयानं मोठं पाऊल उचललंय। खरं तर याआधी सुद्धा 2 वेळेस बैठक स्कूल बस असोसिएशन त्यासोबतच स्कूल बस मालक संघटनांसोबत झाली होती आणि त्यामध्ये स्कूल बस जे भाडं आहे ते नेमकं कसं असावं या संदर्भात चर्चा झाली होती आणि त्यामुळे जी स्कूल बस मालकांची अनेक शाळांमध्ये जी मनमानी चालायची आणि स्कूल बस भाडं हे वाढवलं जायचं, काही ठिकाणी वर्षाला वार्षिक भाडं घेतलं जायचं, या सगळ्यावर एक कठोर नियम आता परिवहन विभागाकडनं आणले जाणार आहेत आणि त्यामुळे परिवहन विभाग हे स्कूल बसचं भाडं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय असावं हे ठरवणार आहे। त्याशिवाय मासिक भाडं हे पालकांना द्यावं लागणार आहे। जसं मी आधी सांगितलं की वार्षिक भाडं हे घेतलं जायचं, त्यामुळे आता मासिक भाडं घेतलं जाणार आहे। त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यासोबतच जे प्राथमिक शाळेत जे विद्यार्थी असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काय काय पावलं असावीत या सगळ्याची नियमावली ही परिवहन विभागाकडून ठरवली जाणार आहे। 15 दिवस अभिप्राय सूचनेसाठी दिलेले आहेत आणि त्यानंतर एक ड्राफ्ट परिवहन विभागाकडून जारी केला जाईल। माधवी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।